वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। इथे जमलेल्या सर्वांना सस्नेह नमस्कार। कुणासाठी पंत, कुणासाठी लाडके मामा, तर अनेकांच्या मनी असलेले आपले प्रेमळ अण्णा श्री विष्णू रावसाहेब मुळे यांच्या 58व्या वाढदिवसाचं आणि सेवानिवृत्तीच्या विशेष क्षणाचं औचित्य साधून आज आपण सर्व एकत्र जमलो आहोत। मुळे पाटील परिवार यांच्या वतीने सर्व मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत आणि नम्र अभिवादन। इथे उपस्थित असलेले आप सर्वजण श्री विष्णू मुळे म्हणजेच आपल्या अण्णांना उत्तम प्रकारे ओळखता। त्यांचा जीवन प्रवास, त्यांनी घेतलेली कष्ट आणि झेललेला संघर्ष हे इथे बसलेल्या बऱ्याच जणांना ज्ञात आहे। या साऱ्या गोष्टी एका छोट्याशा व्हिडिओत दाखवणं खूप कठीण आहे, पण त्यांचं हे अनमोल जीवन थोडक्यात उलगडण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही करतो आहोत। जन्म आणि बालपण। कधी कधी एखादा जन्म संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्याला दिशा देतो, कधी कधी एक हात साऱ्या घराला आधार देतो। असाच एक हात प्रेमाचा, कर्तव्याचा, जबाबदारीचा आणि निस्सीम प्रेमाचा म्हणजे आपल्या लाडक्या अण्णांचा। 5 मे 1965 रोजी सावखेडा, तालुका गंगापूर या गावात रावसाहेब मुळे आणि केशरबाई मुळे यांच्या पोटी अण्णांचा जन्म झाला। हे घरातील 4थ्या क्रमांकाचे मूल। घरभर आनंदाने जल्लोष झाला, कारण या छोट्याशा फुलाने संसाराला गोड सुवास देण्यास सुरुवात केली। हो बचपन के दिन भुला न देना, हो बचपन के दिन भुला न देना। आज हसे शालेय जीवन। लहानपणापासून शिक्षणाची ओढ। घरच्या परिस्थितीवर मात करत अण्णांनी शिक्षणाची वाट निवडली आणि पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं। स्कूल चले हम, स्कूल चले हम। कष्टाचा प्रवास, विविध क्षेत्रात काम। लहानपणापासून शिक्षणाची ओढ। घरच्या परिस्थितीवर मात करत अण्णांनी शिक्षणाची वाट निवडली आणि पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं। शालेय शिक्षणाबरोबरच अण्णांनी विविध क्षेत्रात स्वतःला सिद्ध केलं। डेकोरेटर, फोटोग्राफर, इलेक्ट्रिशियन, शेतीकाम, मंडप व्यवसाय, हातात येईल ते काम या सर्व ठिकाणी काम करत अनुभवाचा ठेवा जमवला। मनात कायम एकच ध्यास होता, तो म्हणजे घरासाठी काहीतरी करायचं। त्यांना सैन्य आणि पोलीस भरतीसाठी संधी मिळाली होती, पण घरच्या गरजांमुळे त्यांनी घर सोडणं टाळलं। मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना, मुझे चलते जाना है, बस चलते जाना। रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के। ओ राही ओ राही ओ राही ओ राही ओ राही ओ राही। मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, विवाह आणि संसाराचा आरंभ। 1987 मध्ये सुमनबाई यांच्याशी विवाह। हा जीवनातला टप्पा म्हणजे एक सुंदर वळण। सहजीवनात प्रेम,
सामंजस्य आणि परस्पर आधार यांचं मोलाचं नातं तयार झालं. सुमनबाई झाल्या अर्धांगिनी आणि मग सुरू झाला प्रेमळ संसाराचा प्रवास. आज से पहले, आज से ज्यादा, आज से पहले, आज से ज्यादा खुशी आज तक नहीं मिली इतनी सुहानी. तेरा मुझसे है पहले का नाता कोई, यूं ही नहीं दिल लुभाता कोई. तेरा मुझसे है पहले का नाता कोई, यूं ही नहीं दिल लुभाता कोई. जाने तू या जाने ना. कहना है, कहना है, कहना है आज तुमसे ये पहली बार. ओ तुम ही तो लाई हो जीवन में मेरे प्यार प्यार प्यार. कहना है, कहना है आज तुमसे ये पहली बार. ओ तुम ही तो लाई हो जीवन में मेरे प्यार प्यार प्यार. ये ज़मीं ये आसमां हमारा कल, हमारा आज, हमारा कल, हमारा आज. बुलंद भारत की बुलंद तस्वीर, हमारा बजाज, हमारा बजाज. बुलंद वेळ बदलत गेली आणि आयुष्याने श्री विष्णू मुळे यांना एक मोठी संधी दिली. 1989 मध्ये त्यांनी बजाज वाळुंज संभाजीनगर येथे सेवा सुरू केली. मेहनत, सचोटी आणि कामाची निष्ठा यांच्या जोरावर त्यांनी अनेक वर्षे समर्पित सेवा दिली. सहकार्यांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध आणि जबाबदारीची जाण यामुळे त्यांनी आपले स्थान सगळ्यांच्या मनात निर्माण केले. कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं. हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार आशाएं. तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले. आशाएं मिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की. अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी. आशाएं मिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की. अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी. तेरे जैसा यार कहाँ, कहाँ ऐसा याराना. याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. तेरे जैसा यार कहाँ, कहाँ ऐसा याराना. याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. संभाजीनगर स्थलांतर आणि कुटुंब. लग्नानंतर त्यांनी संभाजीनगर येथे स्थलांतर केलं आणि तिथेच आपली कुटुंबाची गोड शिदोरी मांडली. लवकरच संसारात आनंदाची भर पडली. 1989 साली मोठ्या मुलाचा म्हणजे प्रदीपचा जन्म झाला आणि नंतर 1991 धाकट्या मुलाचा म्हणजे प्रसाद याचा जन्म झाला. मेरा सूरज है तू, ओ मेरी आँखों का तारा है तू. चंदा है तू, मेरा
संग है तो फिर क्या गम, तू मेरा दिल तू मेरी जान, I love you daddy, तू मासूम तू शैतान, but you love me daddy, तू मेरा दिल तू मेरी जान, I love you daddy, तू मासूम but you love me daddy. मुलांचे शिक्षण आणि यश. मुलांना चांगले शिक्षण, उत्तम संस्कार आणि स्वावलंबी बनवणं यासाठी अण्णांनी अथक परिश्रम घेतले. आज दोन्ही मुलं स्वतःच्या क्षेत्रात प्रगती करत आहेत. बड़ा नाम करेगा बेटा हमारा, ऐसा काम करेगा, मगर ये तो कोई न जाने. 2006 मध्ये अण्णांची आई आपली सगळ्यांची आवडती बाई हे जग सोडून गेली. आई गेली, सावली गेली, पण तिच्या आठवणींची ऊब कायम राहिली. लुका छुपी बहुत हुई, सामने आ जाना, कहाँ कहाँ ढूंढा तुझे, थक गई है अब तेरी माँ, आजा सांझ हुई, मुझे तेरी फिक्र धुंधला गई, देख मेरी नजर. वर्षे सरत गेली आणि 2019 मध्ये मोठ्या मुलाचा प्रदीपचा विवाह झाला आणि 2020 मध्ये धाकट्या मुलाचा प्रसादचा विवाह संपन्न झाला. दोघीही सूनबाई घरात आल्यावर कुटुंब पूर्ण झालं. दूल्हा बन गया साडा बरखुरदार, घोड़ी चढ़ गया ओए, चढ़ गया छटके मोटर कार, सहरा सज गया ओए, ओ सहरा सज गया जलवेदार, दुल्हनिया द्वार खड़ी, सजन संग जाने को तैयार, नच ले ओ नच ले ओ यारा हो ओ मित्रा हो. मन में लाडल दे अक्के सी सदा सदपनी टंगी, तेरी खातिर लिया स्पेशल चाहे सीनी तंगी. नातवंड. 2022 हे वर्ष मुळे कुटुंबासाठी नव्या आनंदाचा ठेवा घेऊन आलं. एकाच वर्षी दोन्ही मुलांनी आपल्या घरात गोंडस बाळांचं स्वागत केलं. अण्णांच्या जीवनात आजोबा ही नवी आणि गोड जबाबदारी उमटली. पहिलं पाऊल, पहिलं हसू, पहिलं शब्द हे सारे क्षण अण्णांसाठी आभाळभर आनंद घेऊन आले. ज्या हातांनी आयुष्य घडवलं तेच हात आता नातवंडांना गुंजारताना दिसतात. थोड़ा घोड़ा दुम उठा के दौड़ा, लकड़ी की काठी काठी पे घोड़ा, घोड़े की दुम पे जो मारा हथौड़ा, दौड़ा दौड़ा दौड़ा. अपनों का प्यार क्या कहना. मिले हम छलक उठा, खुशी का खुमार क्या कहना.
इश्क खुमार क्या कहना। हम तुम यूं ही मिलते रहे, महफिल यूं ही सजती रहे। बस प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे। हे सगळं करत असताना त्यांनी केवळ त्यांच्या नोकरीतच नव्हे तर आयुष्याच्या प्रत्येक पैलूकडे तितकंच लक्ष दिलं. मग ते मुलांचं शिक्षण असो, शेतीची प्रगती असो, नवीन गुंतवणुकीचे प्रयोग असोत, फिरण्याचा छंद जोपासणं असो, संत सेवा, पाहुणेरावळ्यांची आदरातिथ्याने सेवा करणं असो, की कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या गरजेकडे लक्ष देणं. या कुठल्याच गोष्टीकडे त्यांनी कधीही दुर्लक्ष केलं नाही. कुठल्याही नातेवाईकाला किंवा गावातल्या कुणाला मदतीची गरज असेल तर वडील कायम पुढे असायचे. घरातलं कोणतंही काम असो, छोट की मोठं, त्यात आपलं 100% योगदान देणं हे त्यांचं खास वैशिष्ट्य राहिलं. नातवंडांपासून ते वृद्ध मंडळींपर्यंत प्रत्येकाशी घट्ट नातं जपण्याची त्यांची पद्धत आज आम्हा सगळ्यांसाठी एक शिकवण आहे. आणि आता 36 वर्षांच्या सेवेनंतर सेवा पूर्ण, कर्तव्य संपन्न, पण प्रेमाचं नातं अजूनही तसंच. आज अण्णा सेवानिवृत्त होत आहेत, पण निवृत्ती फक्त नोकरीची. आयुष्याचा नवा अध्याय, नव्या स्वप्नांचा नवा आरंभ. 36 वर्षांच्या सेवेनंतर आज अण्णा निवृत्त होत आहेत. ही केवळ नोकरीची समाप्ती नाही, तर नव्या आयुष्याची सुरुवात आहे. आज अण्णांचा जीवन प्रवास आपण बघितला. तो आपल्याला प्रेरणा देणारा आहे. त्यांच्या मेहनतीला, निष्ठेला आणि प्रेमाला आमचं कोटी कोटी धन्यवाद. तुमचं आयुष्य हे आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे. तुमचं हास्य, प्रेम आणि सोबत हेच आमचं खऱ्या अर्थाने भाग्य आहे. सदैव हसत राहा आनंदाच्या प्रत्येक क्षणात. आम्ही तुमच्या सोबत आहोत. सेवानिवृत्तीच्या या मंगल क्षणी आम्ही सर्वजण तुमचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. वाढदिवसाच्या आणि पुढील आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा. चल रही यूं ही चल रही, कितनी हसीन है ये दुनिया. फूल सारे झमेले देख, फूलों के मेले, बड़ी रंगीन है ये दुनिया. रुम दुम दाना रत दुम दाना, रुम दुम दाना रत दुम दाना, रुम दुम दाना रत दुम दाना भैया. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. हाँ, जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. अरे ओडले ओडले हो, 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 ओडले ओडले हो.
चला जाता हूँ किसी की धुन में, धड़कते दिल के तराने लिए। चला जाता हूँ किसी की धुन में, धड़कते दिल के तराने लिए। मिलन की मस्ती भरी आंखों में, हजारों सपने सुहाने लिए हो। चला जाता हूँ किसी की धुन में, धड़कते दिल के तराने लिए। आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले। आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले।